मेघना, अगं जागी आहे मी. बोल, काय काम होतं? नाही नाही, असू दे माई, काम नव्हतं काही. ठीक आहे. काहीतरी काम आहे म्हणूनच आलीस ना? काय झालं सांग बघू. नाही म्हणजे आदित्य नाहीये घरात. काही सांगून गेलाय का? घरात नाहीये तो? हो ना, आणि त्याचा फोनही आउट ऑफ कव्हरेज यायला लागतोय. नाही, सकाळपासून फुगलेलाच आहे तुझ्यावर तो. हो पण माई, मला माहितीये सगळं, पण तू न उठवता गेलीस एवढंच कारण आहे का? का काही भांडण बिंडण झालंय? भांडणासाठी भेट तर व्हायला हवी ना माई. तुम्हाला तर माहितीच आहे, रात्री हा लेट आला तेव्हा मी झोपले होते, त्यामुळे आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. बरं, सकाळी निघताना हा गाढ झोपेत होता. आत्ता घरी आले तर हा घरातच नाही. बरं, फोन लावला तर आउट ऑफ कव्हरेज एरिया. अगं पण नानांना सांगून गेला असेल की. नाना इतके बाहेरच तर बसले होते, आत्ताच गेले 10 मिनिटापूर्वी. तू आता उगीच टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? इथेच कुठेतरी गेला असेल. तू पण दमून आलीस ना कॉलेजमधनं, मग जा बघू, आराम कर. अगं बाई हो, काही खाल्लंयस का कॉलेजमध्ये? नाही नाही, विजयाने आज मस्त डोसे केले होते. 4 डोसे ठेवले होते तुझ्या करता तिनं, आणि चटणी फ्रीज मध्ये ठेवली. सांबारही आहे, गरम करून घे. का मी येऊ वाढायला? नाही नाही माई, मी नंतर खाईन. बर. आदित्यने फोन तरी करायचा, निदान मेसेज तरी करायला हवा होता. जाऊ दे, आले मी माई. धन्य आहे ग बया दोघांचे. कठीण आहे, मध्येच रुसतात काय, मध्येच गळ्यात गळे काय घालून बसतात. बघतोयस ना रे बाबा काय चाललंय ते. सुखात ठेव म्हणजे झालं.